नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आत्ताची मोठी अपडेट. सरकारची मंजुरी मिळताच कर्मचाऱ्यांच्या पगारात 80% होणार वाढ. 50 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी, 65 लाखांपेक्षा जास्त पेन्शनर्सला होणार निर्णयाचा फायदा. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर 1.8 लागू झाला तर किती फायदा होईल? अंमलबजावणीची शक्य तारीख आणि मंत्रालयाच्या चर्चेची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8वा वेतन आयोग गठीत करण्यास मान्यता दिली आहे. आता देशभरातील कोट्यावधी सरकारी कर्मचारी व पेन्शनर्स यांचे लक्ष या आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे. सध्या आयोगातील सदस्यांची नावे आणि टर्म्स ऑफ रेफरन्स अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे सर्व नियम आणि अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो. किती वाढू शकते सॅलरी? रिपोर्टनुसार सरकार 1.8 पट फिटमेंट फॅक्टरचा विचार करत आहे. जर हे लागू झाले तर बेसिक पगारात सुमारे 80% वाढ शक्य आहे. नेट सॅलरीमध्ये लक्षणीय वाढ, अलाउन्सेस देखील वाढण्याची शक्यता आहे. 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधीपासून होणार? सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी अपेक्षा आहे की 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जानेवारी 2026 पासून होऊ शकते. म्हणजेच नवीन आयोग कर्मचाऱ्यांच्या भावी उत्पन्नाचे नवे आर्थिक सूत्र ठरवणार आहे. 8व्या वेतन आयोगामुळे बेसिक पगारात वाढ, अलाउन्सेसमध्ये वाढ, पेन्शनर्सच्या पेन्शनचे लाभ वाढणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा वित्तीय बूस्ट येणाऱ्या काळात ठरणार आहे.